तर चला म्हणाले कोणाचा उपास आहे, झटपट तुम्हाला रेसिपी शिकवते मी. मस्त झणझणीत चटणी सुकी खोबऱ्याची. इथं खोबरं कापून घेतलेलं आहे. 2 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत बघा. चपटी आहे, ही कुठली लवंगी मिरची आहे, ही संकेश्वरी मिरची. खाली आहेत खूप मिरच्या बघा. आणि लसूण पण टाकलेलं आहे, लसणाच्या पाकल्या 4-5. चला आता याच्यात मीठ टाकते आणि गरा वाटून घेते, मग तुम्हाला दाखवते. याच्यात मीठ टाकते छोटासा, म्हणजे छोटासा म्हणजे थोडासाच. आणि नंतर पुन्हा टाकायची आपल्याला. चला असं गरगरा वाटून घ्यायचं. आता पूर्ण एकदा गरगर चक्कर मारूया मिक्सरच्या चटणीला. चला अजून एक गोल फिरू मस्तपैकी. चला वाटून घेतले. आता मस्तपैकी फ्राय करू येईल. तर पातेला ठेवलेलं आहे चटणीला आणि असं तेल टाकायचं आहे थोडासा, असा म्हणजे थोडासाच. इथे कापला एक कांदा टाकायचा तव्यात, असं तव्यात टाकायचा. तर असं आता याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे बघा थोडासा. चला आता थोडासा ब्राऊन झाला, मग आपण चटणी टाकू याच्यात. हे बघा आता कांदा मस्त ब्राऊन झालेला आहे. ही चटणी आहे ना आपल्याला याच्यात ओतायची आहे बघा. आपली अशी मस्त गुरुवारसाठी अशी चटणी भाकरीची खायला रेडी झाली बघा. चला या खायला. चला अशी आपली सुकी खोबऱ्याची चटणी रेडी झाली आहे बघा, किती भारी. चला या खायला पटापट. चला ब्लॉग आवडला असेल मी तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.